नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 119ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण अनुलोम विलोम करूया. पहिले ओंकार करूया आणि मग अनुलोम विलोम करूया. पहिले ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे
आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकाने श्वास सावकाश सोडायचा. सुरुवात करूया. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरितन तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ, कोण कुटिल मी कवन कार्य मम जनि कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू, अजानहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे.
थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणं दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, स्वतःला ॲप्रिशिएट करा. येस, आपण कुठेतरी कधीतरी नेहमीच म्हणायला पाहिजे, कधीतरी नाही, नेहमीच आपण स्वतःला ॲप्रिशिएट करायला कमी पडतो. आपल्यामध्ये सर्व काही स्किल्स आहेत, गुण आहेत, आपण सर्व गुणसंपन्न आहोत असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे गुण आहेत, जे आपण करतो आहे त्या गोष्टींना स्वतः आपण ॲप्रिशिएट करायला हवं. त्यामुळे आपला स्वतःचा आत्मविश्वास जो आहे ना तो वाढायला मदत होते. आपण काहीतरी चांगलं केलं, काहीतरी चांगलं करतो आहे याचं ॲप्रिसिएशन दुसऱ्यांनी देऊ न देऊ त्याकडे तुम्ही वाट पाहू नका, पण स्वतःची पाठ थोपवायला काय हरकत आहे. त्यामुळे स्वतःला ॲप्रिशिएट करत राहा, ह्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.